नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आजच दुपारी पुणे जिल्ह्यातल्या मावळमध्ये इंद्रायणी नदीवरचा एक पूल कोसळला आणि हा पूल कोसळून 2-3 जणांचा मृत्यू झालेला आहे। बाकीच्या लोकांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले। अजून मृतांचा आकडा किंवा बाकी सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या नाहीत। मात्र ही घटना ऐकल्यानंतर बघितल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण होतात, कारण आता पावसाळ्याला सुरुवात जवळ झालेली आहे। एक गोष्ट नक्की आहे की ही घटना अत्यंत दुर्दैवी होती आणि यामध्ये जे मृत पावलेले आहेत त्यांच्याबद्दल आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो। मात्र अशा घटना होऊ नयेत याकरता प्रशासनाची जितकी जबाबदारी आहे तितकी देशाचा नागरिक म्हणून, या राज्यातला नागरिक म्हणून आपलीही काही ना काही जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी सर्वसामान्य नागरिकांनी जरूर पाळणं हे आवश्यक आहे। किमान स्वतःच्या जीवितासाठी तरी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे। कारण आपण नेहमी बघतो की पावसाळा आला की सर्वसामान्य नागरिक सुट्टीच्या दिवशी सलग सुट्ट्या आल्यानंतर पर्यटनासाठी पर्यटनस्थळी जात असतात। ज्या ठिकाणी प्रशासनानं लोकांना जाण्यास बंदी घातलेली आहे अशा ठिकाणी काही हौशी लोक मुद्दाम जातात आणि तिथे जाऊन फोटोग्राफी करतात, सेल्फी काढतात, चित्रीकरण करतात। अशा गोष्टी होत असतात आणि हे होत असताना अनेकदा अपघात घडलेले आहेत, अपघात घडतात। अपघातामध्ये दुर्दैवाने त्यांचा मृत्यू होतो। दरवर्षी अशा घटना घडत असतात। नद्यांना पूर येतात, ओढे नाले भरून वाहतात, त्यावेळी मोटरसायकल घेऊन त्या पाण्यातून वाट काढत जाणं, मुद्दाम काही स्टंटबाजी करणं, त्याचं चित्रीकरण करणं असे प्रकार हे होत असतात आणि यातूनच असे मृत्यू ओढावत असतात। अशा घटना घडल्यानंतर साहजिकच आहे की लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात की प्रशासन काय करत होतं किंवा प्रशासनानं याबाबतीत आधीच उपाययोजना करायला हवी होती वगैरे वगैरे। अशा घटना घडल्यानंतर ते सुचलेलं शहाणपण असतं। मात्र ज्या वेळेला प्रशासनाकडून एखादी जागा, एखादं ठिकाण तिथं जाण्याकरता मज्जाव केलेला आहे, बंदी घालण्यात आलेली आहे, तर ती बंदी का घालण्यात आलेली आहे, त्यामागचं कारण काय आहे याचं गांभीर्यपूर्वक विचार करून त्या ठिकाणी जाणं हे टाळलं पाहिजे। ही सामान्य जबाबदारी ही नागरिकाची असते। मात्र दुर्दैवानं आपल्याकडं अशा जबाबदाऱ्या झटकून स्वतःच्या मौज मजेसाठी नियम डावलण्याचं काम हे सर्रास केलं जातं आणि त्याचा परिणाम स्वरूप काय आहे तर अनेकदा आपल्याला असे दिसून आलेले आहे की अशा प्रकारचे मोठे अपघात होत असतात आणि त्यात निष्पापांचा बळी जातो। आज मावळमधल्या इंद्रायणी नदीच्या पुलावर जी घटना घडली, पूल कोसळला, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। म्हणजे यामध्ये जे मृत झालेले आहेत त्यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती निश्चित आहे। मात्र हा जो पूल आहे हा पूल वापराकरता बंद करण्यात आलेला होता। दुर्दैवानं या पुलाचा वापर तिथं जाणारे पर्यटक करत होते असं तिथले स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। हा पादचारी पूल असताना सुद्धा या पुलावरून मोटरसायकल घेऊन लोक ये जा करत होते। हा पूल वापराकरता ज्या अर्थी बंद करण्यात आलेला आहे त्या अर्थी तो पूल धोकादायक बनलेला आहे। म्हणूनच प्रशासनानं तिथं जाऊ नये अशा प्रकारचं आवाहन केलेलं होतं नागरिकांना। मात्र तरीही या पुलाचा वापर हा सर्रास सुरू होता। यामध्ये प्रशासनाची एक चूक होती की केवळ वापर बंद आहे इतकं जाहीर करून न थांबता लोकांची मानसिकता लक्षामध्ये घेऊन हा पूल एकतर पाडायला हवा होता किंवा तिथं जाणं हे पूर्णतः बंद करायला हवं होतं, तिथं तारेचं कंपाऊंड वगैरे करायला हवं होतं। याकडं प्रशासनाचं जरूर दुर्लक्ष झालं असं आपल्याला इथं म्हणावं लागेल। मात्र प्रत्येक माणसाच्या मागं किंवा प्रत्येक कुटुंबाच्या मागं प्रशासनातली व्यक्ती उभी राहू शकत नाही। एक जबाबदार नागरिक म्हणून आपलीसुद्धा काही ना काही जबाबदारी आहे आणि या जबाबदारीच्या जाणीवेतून जर आपलं वर्तन समाजामध्ये असेल तर त्याची मदत ही जशी समाजाला होत असते तशी ती प्रशासनाला सुद्धा होत असते। एखादी घटना घडल्यानंतर आपण प्रशासनावर बोट ठेवतो, मग सत्ताधारी जे असतात त्यांच्या विरोधामध्ये विरोधी पक्षातले नेते ओरड करत असतात, हे असं व्हायला नको होतं वगैरे। तर हे होऊन गेल्यानंतर बोलण्यात काही अर्थ नाही, ते होण्यापूर्वी व्हायला हवं। आणि आता तर पावसाळा सुरू झालेला आहे, त्यामुळं आपण नेहमी बघतो की जुलै ऑगस्टच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असतो। अनेकदा नद्यांना पूर येतात, ओढे नाले भरून वाहतात आणि पर्यटन स्थळं जी आहेत
लोणावळ्यासारखी वगैरे अशा ठिकाणी पर्यटकांची जत्रा भरत असते. पर्यटक पण इतके हुशार झालेत की जी पर्यटन स्थळं माहीत नाहीत अशी पर्यटन स्थळं शोधून काढायची आणि तिथं जायचं, तिथं जाऊन निसर्गाचा आनंद घ्यायचा. हरकत नाही, ही गोष्ट चांगलीच आहे. मात्र आपल्या सुरक्षिततेची जबाबदारी ही सुद्धा आपलीच असली पाहिजे, याची जाणीव मनामध्ये ठेवून पर्यटन करायला काहीच हरकत नाही. आणि एक दुसरी सवय अलीकडच्या काही वर्षांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना जडलेली आहे की आपले फोटो सेल्फी काढायचे आणि आपण कुठं पर्यटन करून आलो हे लोकांना समजलं पाहिजे, यासाठी समाज माध्यमातून ते पोस्ट करायचे. अर्थात तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे, यावर बोलण्याचा आम्हाला तसा अर्थार्थी काही अधिकार नाही. मात्र केवळ समाज माध्यमांवर फोटो टाकायचे आहेत म्हणून वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे फोटो काढण्याच्या ओघामध्ये कुठं ना कुठं तरी असे अपघात घडलेले आहेत आणि हा आपल्याकडचा इतिहास आहे. त्यामुळं इथून पुढच्या काळात पावसाळा सुरू झालेला आहे हे लक्षामध्ये घेऊन प्रचंड सतर्कता बाळगणं हे नागरिकांचं आद्य कर्तव्य निश्चित आहे. त्याप्रमाणे प्रशासनानं अशा प्रकारचे जे पूल आहेत जे जीर्ण झालेले आहेत, वापराकरता योग्य नाहीत, अशा पुलांची यादी करणं, रस्त्यांची यादी करणं, हे करून तिथं सर्वसामान्य नागरिकांना जाणं बंद करणं किंवा अशा प्रकारची जी स्ट्रक्चर्स आहेत ती काढूनच टाकणं, तिथून अशा लोकांची ये जा होऊ नये अशा उपाययोजना जरूर करणं अपेक्षित आहे. एक सर्वसामान्य जबाबदार नागरिक म्हणून या गोष्टीकडे अत्यंत गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना आपल्याला टाळता येतील आणि त्यातून अनेक जीवसुद्धा वाचतील आणि प्रशासनाची ताकद वेळ यामध्ये खर्ची पडते ती सुद्धा आपल्याला टाळता येईल. तूर्त इथंच थांबतो. हा विषय जो आम्ही मांडला त्याबद्दलची आपली मतं काय आहेत ती आपण कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवावीत. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करावा, शेअर करावा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करावा. धन्यवाद आणि नमस्कार.